शिंदे गटाच्या प्रवक्त्या सुशील मात्रेने एक ट्विट केले. मातोश्रीच्या मॅडमच्या आग्रहाखातर अशोक खरात यांच्या निवेदनाला पाणी देण्यात आले. येईल राजकारात असं त्या ट्विटमध्ये याविषयी शिवसेनेनं भूमिका स्पष्ट केली आहे की ज्यांनी कोणी हा आदेश दिला असेल, ज्यांनी कोणी विनंती केली असेल, त्याचा निश्चित अर्ज असेल, त्याची चौकशी करा. चौकशी करायला काहीच अडचण नाही. पाणी देणं आणि हे अशा पद्धतीनं काम करणं याच्यात फरक आहे, हेही जरा समजून घेतलं पाहिजे. कारण प्रबोधनकार यांच्या संस्कारातून आपण चालतो. त्यांनी अशा बुवाबाजीवर, कर्मकांडावर सातत्यानं प्रहार केलेले आणि ठाकरे त्याच्यातले नाही, एवढं तुम्हाला 100% सांगतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व महत्त्वाच्या नेत्यांकडून रुपाली चाकरकर यांचा महिला पदाधिकाऱ्यांचा राजीनामा घेण्यासंदर्भात एकमत झाल्याची माहिती. इतकं सगळं होत असताना अजून त्यांना मत ठरवावं लागतं, पक्षाच्या अध्यक्षांना निर्णय घेतात नाही, याच्यातच सगळ्या गोष्टी सामावलेल्या असं मला वाटतं. अशा व्यक्तींना कोणत्याही संवैधानिक काय, वैधानिक काय, असंवैधानिक काय कोणत्याही पदावर राहण्याचा अधिकार नसतो. नरसारी झिरवाळ्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला, तर त्याच्यावरून राज्यभरात संताप व्यक्त केला जातो. खरं तर हॉरिबल व्हिडिओ येतं. ती जी व्यक्ती आहे ती ट्रान्सजेंडर व्यक्ती आहे. मलाही विरोधी पक्षनेता असताना मलाही अनेक वेळेस भेटलेली व्यक्ती आहे. आणि आता बोलावं काय अशा विषयावर. नरहरी झिरवाळांसारखा ज्येष्ठ माणूस, चांगला माणूस आहे म्हणता येईल, असं काही वाईट माणूस आहे नरहरी झिरवाळ असं मी म्हणणार नाही, पण तो अशा जाळ्यात कसा अडकला हा एक प्रश्न माझ्याही मनात आहे. आणि आता योग्य ती चौकशी होईल. सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र दिले आणि 28 जानेवारीनंतर झालेला पक्षाचा कुठलाही पत्रव्यवहार रद्द ठरवून जे कानावर आलेलं आहे की मधल्या काळात कार्याध्यक्षांना सर्वाधिकार देण्यात आलेले, अशा पद्धतीने प्रफुल्ल पटेल जे राष्ट्रवादी कार्याध्यक्ष यांनी पत्रव्यवहार निवडणूक आयोगाशी केल्याचं कानावर आलेलं आहे. आणि वाटतं त्याचमुळं सुनेत्रा वहिनीने अशा पद्धतीने पत्र दिलं असावं असं मला तरी वाटतं. शिंदे गटाने सातारा पोलीस अधीक्षक यांच्या निलंबनाची मागणी केली. गोरेंनी त्याच्या आदेशी दिले, मात्र राम शिंदेने त्यांना स्थगिती दिली आणि तो सातारा पोलीस अधीक्षक कामावर झाले नाही. अशा पद्धतीनं आदेश जरी दिले तरी मला असं वाटतं IPS अधिकारी आहे. IPS अधिकाऱ्याची खरं तर 24 तास, 48 तास, 4 दिवस, 3 दिवस, 7 दिवसात चौकशी करून दोषी आढळल्यावर कारवाई करायला पाहिजे होती आणि तसाच आदेश द्यायला पाहिजे होता असं माझं मत आहे. तसा आदेश न दिल्यामुळं असं काही अधिकाऱ्याला लगेच सांगितलं तर निलंबन होऊ शकत नाही, झालं पण नाही पाहिजे. त्यांनाही बाजू मांडण्याची भूमिका दिली पाहिजे आणि नंतर निलंबन जर दोषी आढळलं केलं पाहिजे. ही भूमिका तर सगळ्यांचीच असली पाहिजे. त्याच्यामुळे मला नाही वाटत उपसभापतीने निर्देश जरी दिले असले तरी ते निलंबित होते. तसा तरी मंत्र्याला अशी वागणूक दिल्यानंतरही कारवाई होत नसल्यामुळे शंभूराज देसाई नाराज असल्याची चर्चा आहे. मग राजीनामा द्यावा ना. एवढं सगळं तडफड होती, मंत्री असून तुमच्यावर हात तुमच्याच जिल्ह्याचा SP उगारतो तर तुमचं राहिलं काय हा प्रश्न आहेच ना. त्याच्यामुळे मला असं वाटतं तुम्ही राहता कशाला मग. आपण ते म्हणतो पळीभर पाण्यात डुबून नेलं पाहिजे. अशोक खरात यांच्या प्रकरणावरती बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की सत्ताधारी पक्षाच्या 38 आमदारांनी गोंधू खरातकडे जाऊन करंगळ्या टाकल्या. खरं तर या अशोक खरातला जिवंत राहण्याची व्यवस्था सरकारने केली पाहिजे, कारण की एन्काउंटर होण्याची शक्यता वर्तवली जाते. तर त्यात सत्य वाटतं. खरं आहे ना, कारण एवढे जे रोजचे कारनामे, रोजचे जे व्हिडिओ येतात ते कधी बघितले तर मला असं वाटतं एकतर पिळसवाने व्हिडिओ आहे ना, असे व्हिडिओ आणखी बाहेर येऊ नये म्हणून ज्याचे असतील ते लोक सगळे मिळून न जाणो. अशोक खरातलाच जी भीती काही जण व्यक्त करतात तसं होऊ शकतं. तुमच्या शिवसेनेतील अंतर्गत चढाव आल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे आणि खासदार यांच्या झालेल्या बैठकीत चतुर्थी भरल्या आणि राऊतांनी राज्यसभेसाठी पवारांचं नाव का सुचवलं हा सवाल त्यांनी सूत्राची असे सूत्रभित्र काही नव्हते. तिथं खासदारांची बैठक झालेली आहे. नियमित पार्लमेंटचं अधिवेशन चालू असताना बैठक होत असते, तशी बैठक माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी केलेली आहे. असं कोणतंही अशा पद्धतीने ज्या बातम्या अफवा मीडियाच्या मार्फत येतात या साफ चुकीच्या खोट्या आहे.
मुंबई जमीन गैरव्यवहार प्रकरणी खासदार पार्थ पवार यांना क्लीन चिट दिली. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी चौकशी अहवाल देण्यात आलाय. खरं तर पहिल्या दिवशीपासून त्यांना अशा पद्धतीनं क्लीन चिट देण्याचा प्रयत्न चालू आहे. लक्षात येतं 99% ज्याचा त्याच्यात पार्टनरशिप आहे तो व्यक्ती आरोपी होत नाही, 1% आरोपी होतो. त्याच्यात सगळं आलं होतं. सरकार तर पार्थ पवारला वाचवतं हे क्लिअर आहे. कोणीतरी कोर्टात जाईल नाही तर आम्ही कोर्टात जाऊ, या प्रकरणात दाद मागू. हा ते बोलणं आम्ही नाही म्हणत आहे.